मामाकडून भाच्यावर कुऱ्हाडीने वार. तुमच्या वडिलांनी आमच्या दोघा भावांमध्ये मध्यस्थी करून वाद का मिटवला असे म्हणून आरोपीने सुनील लालकर यांच्यावर कुऱ्हाडीने घाव घातला. तसेच हातपाय तोडून टाकण्याची धमकी दिली. ही घटना दिनांक 28 मे रोजी दुपारच्या सुमारास राहुरी तालुक्यातील तांभेरे या ठिकाणी घडली आहे. सुनील लालकर वय वर्ष 39 यांनी राहुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की सुनील लालकर यांचे दोन मामा राजेंद्र मुसमाडे आणि सुरेश मुसमाडे यांचे शेतीवरून वाद झाल्याने ते वाद सुनील लालकर यांनी मध्यस्थी करून सोडवले होते. त्यानंतर मामा राजेंद्र हा नालकर यांना वेळोवेळी फोन करून शिवीगाळ करून मारण्याची धमकी देतोय. दिनांक 28 मे रोजी दुपारी 2 वाजता सुनील लालकर हे धानोरे येथे असताना त्यांच्या भाऊजाईने फोन करून सांगितले की तुमचे मामा राजेंद्र मुसमाडे हे घरासमोर येऊन ते जोराजोराने शिवीगाळ करतायत. तेव्हा सुनील लालकर, त्यांची आई आणि भाऊ हे तांभेरे येथील त्यांचे मामा राजेंद्र मुसमाडे यांच्या घरी गेले आणि मामांना विचारले की तुम्ही आमच्या घरी येऊन शिवीगाळ का करत होते. तेव्हा मामा दारूच्या नशेत होते आणि ते म्हणाले की तुमच्या वडिलांनी आमच्या दोघा भावांमध्ये मध्यस्थी का केली असे म्हणून आरोपी राजेंद्र मुसमाडे याने नालकर यांना शिवीगाळ करून त्यांच्यावर कुऱ्हाडीने घाव घातला. तसेच तुम्ही जर परत माझ्या नादी लागले तर मी तुम्हाला हातपाय तोडून मारून टाकील, मी काहीतरी विषारी पदार्थ घेऊन आत्महत्या करीन अशी धमकी दिली. या घटनेत सुनील लालकर हे गंभीर जखमी झाले होते. त्यांनी कोल्हार बुद्रुक येथील एका रुग्णालयात उपचार करून घेऊन राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली.